तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत। विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं, तर बजेटमध्ये 2100 रुपयांची घोषणा नाही। सरकारकडून महिलांची फसवणूक केली जाते अशी टीका विरोधकांनी केली। सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी पाहायला मिळाली। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। आत्ता आमचं सरकार आलेलं आहे, पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती, ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे। आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की जर तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये बोलला असता की आम्ही 1500 वरनं 2100 लाडक्या बहिणी योजनेचं मानधन करू, पण ते 2 वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर करू, तर आम्ही मान्य केलं असतं। त्याच्याच बरोबर दादा जे म्हणतात की मी बोललोच नव्हतो, पण तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही दिलं होतं की 1500 वरनं 2100 करणार आहात। आमचं मत एवढंच आहे की इलेक्शनच्या काळामध्ये पर घसा कोरडा होऊस तर तुम्ही म्हणत होता की आम्ही 2100 करू। लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती। त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे। एक तर राज्याच्या तिजोरीला भार पाडलाय आणि लाडक्या बहिणींच्या याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद, पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला हे आता कळत आहे। हे 36,000 रुपये सुद्धा खर्च होणार नाहीत। याचं कारण असं आहे की 2,53,00,000 ह्या महिला आता लाभपात्र झालेल्या आहेत, परंतु जवळजवळ त्यातल्या 10 लाख महिलांना आता त्या ठिकाणी चौकशीच्या फेऱ्याखाली अडकवून कमी करण्याचं त्या ठिकाणी घाट सरकारनं घातलेला आहे।